नमस्कार. आज आपण कृषी उद्योजक सोमनाथ तोडमल, गाव ससेगांधली वस्ती, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ससेगांधली वस्तीवरती मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आहे. तर या ठिकाणी कापूस, सोयाबीन, मका या पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहेत. तर आज आपण शेतकरी गणेश ससे यांच्या क्षेत्रावरती आपण आलेलो आहोत. तर नमस्कार. नमस्कार मॅडम. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की सोमनाथ भाऊंकडून तुम्हाला पंचनामे करण्यासाठी कशा प्रकारे मदत झाली? ज्यावेळेस त्यांनी ट्रेनिंग घेतलं त्यावेळेस आमच्याकडे जेव्हापासून काम करायला लागले तेव्हापासून आम्हाला खूप म्हणजे सोपं झालं की पंचनामे कसे करायचे. त्यांनी आम्हाला कागदपत्राची सर्व माहिती सांगितली किंवा ती पीक पाहणी कशी करायची करून घेतली आमच्याकडनं. आम्हाला जे अडचणी येत होत्या त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर सहकार्य केलं. तर सुरुवातीला ज्यावेळेस सोमनाथ भाऊंचं सीएससी सेंटर आपल्या गावामध्ये नव्हतं, तर त्याआधी तुम्हाला पंचनामे करण्यासाठी किंवा जे ऑनलाईन कामं असतील किंवा जे शासकाचे ज्या वेगवेगळ्या स्कीम असतील त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत होती का? किंवा ते पंचनामे करण्यासाठी कुठे जावं लागत होतं, त्याचा तुम्हाला काय म्हणजे त्रास होत होता? नाही, आम्हाला ज्यावेळेस यांचं सेंटर नव्हतं त्यावेळेस आम्हाला तिथे वांबोरीला किंवा ब्राह्मणीला असं लांब जावं लागत होतं. आणि आमचं त्याच्यामध्ये वांबोरीला गेलं म्हणजे तास 2 तास जायचे आमचे, भरपूर वेळ जायचा आमच्या त्याच्यामध्ये. आणि आम्हाला काही माहित पण नव्हतं नवीन स्कीम आल्या. आता जवळ सेंटर असल्यामुळे आणि वस्तीचा ग्रुप असल्यामुळे ग्रुपवर लगेच ते माहिती टाकतात आपल्याकडे अशी अशी स्कीम आहे, असे डॉक्युमेंट लागतात, आपण लगेच ते घेऊन जातो. आपण व्हायला कसं व्हायचं, आम्हाला वांबोरीला जायचं, डॉक्युमेंट विचारायचे, परत घरी यायचं, परत डॉक्युमेंट घेऊन जायचं, म्हणजे 2 चक्कर व्हायचे आणि आमचा दिवस जायचा. तर इथं असल्यामुळे का त्यांच्याकडे सगळं प्रिंट स्वतः ते काढून देतात, झेरॉक्स आम्हाला तिथे उपलब्ध होतात आणि सगळं काम एका जागेवर झाल्यामुळे आमचं जे दिवसाचं काम आहे ते तासात व्हायला लागलं. त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा आला याचा. तर आता तुम्हाला अतिवृष्टी झाल्यामुळे किती प्रमाणात नुकसान झालं? कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालंय तुमचं? आमचं कापूस आहे, सोयाबीन आहे, मक्का आहे, सगळं थोडं नुकसान झालंय. ओके. आणि सोमनाथ भाऊंमार्फत मग तुम्ही पंचनामा सर्व पिकांचा केला का? हो, सर्व पिकांचा पंचनामा केलाय. ओके. हो. तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की सोमनाथ भाऊंनी जे ट्रेनिंग आपलं घेतलं त्यानंतर सीएससी सेंटर चालू केलं, तर त्यानंतर तुम्हाला आणखीन काय त्यांच्यापासून फायदा झाला? ज्यावेळेस आमच्याकडे त्यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर कॅम्प चालू केले किंवा आमच्या शेती शाळा चालू झाल्या, शेती शाळेत आम्हाला प्रत्येक पिकाची बारीक बारीक माहिती पासून तर खूप मोठ्या मोठ्या माहितीपर्यंत सगळी माहिती आपल्या बांधावर येऊन कळली किंवा शेती शाळेत येऊन कळली. खूप चांगला आम्हाला त्याचा फायदा झाला. अजून त्यांनी आम्हाला मेडिकल कॅम्पचं नियोजन केलं वस्तीवरती. तर त्यांच्या मार्फत जे मेडिकल कॅम्प झाला त्याच्यामध्ये आमच्या वस्तीवरच्या म्हातारे माणसं असतील किंवा महिला असतील त्यांना वांबुरीला यायला खूप अडचण येत होत्या किंवा त्यांना घेऊन जायला कोणी नव्हतं घरी. मग त्यांचं इथं काम जवळच्या जवळ झालं, त्यांना मेडिकलची सगळी सुविधा झाली आणि चेकअप पण त्यांचं फ्रीमध्ये झालं. तर याच्या मार्फत अशा स्कीम आम्हाला भेटत राहाव्या यांच्याकडनं, आम्हाला अशी अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.